नमस्कार, सुप्रभात. मी कुणाल मगर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो मल्टीमीडिया क्रू 28 या चॅनलवर. आज दिनांक 8 मार्च 2026 म्हणजेच जागतिक महिला दिनानिमित्त मी नेमका आलो कुठं आहे पहा. ही जी तयारी आहे बॅच वगैरे ही सगळी कशासाठी, तर अखिल भारतीय विश्वात्मक मराठी साहित्य कट्टामार्फत 8 तारीख आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त विश्वात्मक साहित्य कट्टा आयोजित ओपन माईक शो म्हणजेच कवी संमेलन आज इकडे भरलेले आहे. आणि तर चला आज आपण या दिवसाचा आस्वाद घेऊया. माझी अशी इच्छा आहे, सरणावर जाण्याआधी तू माझ्यावर 2 ओळी लिहाव्यात, नाही जमलं त्याआधी तुला. ॲडव्होकेट मणिजी गिते यांना विनंती करूया की आपण दीपप्रज्वलन या ठिकाणी करायचं आहे. स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरेश्वर सिद्धिदः बल्हाळस्तु विनायकस्त्वभमणे चिंतामणी सेवरे ग्रामे रांजण संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलम्. विनायकं गुरुभान ब्रह्मा विष्णु महेश्वरः सरस्वती प्रणम्याग्रो सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. धन्यवाद. खूप खूप टाळ्या जोरदार. अर्जुन आडळेकर, संजय महाजन, राजू लोखंडे, गणेश तांबे, कुणाल मगर आणि आकाश वानखेडे. अँकरिंग ट्रेनिंगचा भाग आहे, शिका जरा थोडंसं. वा, खूपच छान. चला, सर्व कवींचा पुष्पमाळा घालून सन्मान झालेला आहे. या आणि आता कवींना विनंती आहे, माता जननी
वा, खूप खूप अभिनंदन चौदा यांच्या दिवस. महाराष्ट्राला वाचवा हो, एकच आशा मराठी भाषा महाराष्ट्राला वाचवा हो. या मराठी मातीसाठी 105 हुतात्मे झाले. महाराष्ट्र धर्म घडविण्या शाहिरांनी रान पेटविले. श्री छत्रपती शिवरायांचा तो अवघा प्रताप आठवा हो. श्री छत्रपती शिवरायांचा तो अवघा प्रताप आठवा हो. एकच आशा मराठी भाषा महाराष्ट्राला वाचवा हो. एकच आशा मराठी भाषा महाराष्ट्राला वाचवा हो. नार तू आणि संस्कार तू. आता ते संस्कार आणि ती नार काय हे तुम्हाला कळेल. नार तू संस्कार हेतू जणू सौख्याचा प्रसार तू. नार तू संस्कार तू जणू सौख्याचा प्रसार तू. सर्वरूपी पाहता तुझला हिऱ्यातला शाली मार तू. कधी घडवी मायेने मानवा, कधी घडवी मायेने मानवा, कधी अर्धांगिनी गंभीर तू. धरतीवरल्या सजीवांसवे बनी सीमारेषा खंबीर तू. मानवी सुखांस उजाळा प्रत्येक रूपात प्रहार तू. मानवी सुखांस उजाळा प्रत्येक रूपात प्रहार तू. प्रखर प्रकाशाच्या उत्तरी रणी धगधगता संहार तू. आता कोणत्याही जसं की पाण्यासाठी लाईनी असो किंवा कुठेही जर ती बाचाबाची झाली तर शिवीस्वरूपी आई किंवा बहीण यांचाच उद्धार होतो. त्याबद्दल कवी म्हणतो, शिवीस्वरूपी माणसाने तुझाच काग उद्धार केला. शिवीस्वरूपी माणसाने तुझाच काग उद्धार केला. अपशब्दांच्या पायथ्याशी शरीराचा कसा बाजार केला. शिवीस्वरूपी माणसाने तुझाच कसा उद्धार केला. अपशब्दांच्या पायथ्याशी शरीराचा कसा बाजार केला. भले मानवा तुझ्यासाठी स्त्रीने सर्वरूपी न्याय दिला. हे ओळ आहे जसं की पुण्याच्या रेड लाईट एरिया किंवा मुंबईच्या रेड लाईट एरिया जसं की बुधवार पेठ किंवा आपल्या इथलं कामाटीपुरा ऐकताना कानावर खळगी बसते. काही काही गोष्टी आपण इग्नोर करतो, पण त्या कशा की भले मानवा तुझ्यासाठी स्त्रीने सर्वरूपी न्याय दिला. तूच का रे वेशा म्हणून तिजवर शब्दांचा मारा केला. तुझ्या पूर्तीसाठी जिने तिचा सारा देह झिजविला. तुझ्या पूर्तीसाठी जिने तिचा सारा देह झिजविला. तुझ्याच तोंडी चारित्र्यास मात्र तिच्या डाग लाविला. तूच आई तूच बहीण, तूच आई तूच बहीण, कठीण समयी तूच वाघीण. सृष्टीस मिळालेला न्याय तू कधी न उलगडणारे कोडे तू. सृष्टीस मिळालेला न्याय तू कधी न उलगडणारे कोडे तू. नार तू संस्कार हेतू जणू सौख्याचा प्रसार तू. सर्वरूपी पाहता तुझाला हिऱ्यातला शालीमार तू. नार तू संस्कार हेतू जणू सौख्याचा प्रसार तू. सर्वरूपी पाहता तुझाला हिऱ्यातला शालीमार तू. धन्यवाद. पुढील कवी आहेत आकाश वानफोडे. आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. सगळा कापूस पिंजला रे ढगाची वारा झुंजला रे. आता तुझी पाळी मीच देतो टाळी. आता तुझी पाळी नाच. नाच रे मोरा पुणे सॉरी नमस्कार, मी शुभम मारुती दबडगे पुणे इथून आलोय. मी आज महिला दिनानिमित्त फर्स्ट टाइम आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे शब्द. आजकाल शब्दांशी काहीसं नातं जुळत आहे. आजकाल शब्दांशी काहीसं नातं जुळत आहे. उशिरा का होईना खूप काही कळत आहे. आजकाल शब्दांशी काहीसं नातं जुळत आहे. उशिरा का होईना खूप काही कळत आहे. कोणाशी भांडायचं म्हणून आजकाल शब्दांशीच भांडायचं ठरवलंय. कोणाशी का भांडायचं म्हणून शेवटी शब्दांशीच भांडायचं ठरवलंय. शब्दही सुचेनासे झाले.
आता शब्दही सुचेनासे झालेत कारण मन मात्र कुठेतरी दूर हरवले. आता शब्दही सुचेनासे झालेत कारण मन आता कुठेतरी दूर हरवलंय. परिस्थिती काही असली तरी शब्दच तर आधार देऊ लागतात. बरोबर ना सांगायला? परिस्थिती कसली असली तरी परिस्थिती काही व्यक्त करायला माणसाला शब्द लागतात. त्याच्यावर लिहिलंय परिस्थिती काही असली तरी शब्दच तर आधार देऊ लागतात. मनातील विचारांच्या वादळामुळे आजकाल शब्द डोळे मात्र रात्रभर जागतात. त्याच्यावर लिहिलंय शब्दांचं अस्तित्व हे पाण्यासारखं असतं. ज्यांच्या उंजळीत असतात त्यांचेच होऊन जातात. ते शब्द ज्यांच्या उंजळीत असतात त्यांचेच होऊन जातात. आणि ज्यांना त्यांचा अर्थ उमगला त्यांच्या मनात मात्र नदीप्रमाणे वाहतात. याच्यावर लिहिलेले शेवटी हे शब्द सर्व काही स्वतःमध्ये सामावून घेतात. म्हणूनच तर म्हणतो मी हे सर्व भाव फक्त शब्दामुळेच व्यक्त होतात. धन्यवाद. खूप छान दादा. सन्मानपत्र प्रदान सोहळा सुरू आहे. आवाज द्या.